नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपण पनवेल रेल्वे स्थानकात आहोत आणि इथून आपण पनवेल एस टी बस स्थानकात जाणार आहोत। तिथे जाऊन मी मित्रांनो तुम्हाला मुंबई, ठाणे, कल्याण या दिशेहून येणाऱ्या आणि पुणे, सातारा, कोल्हापूर व आपल्या कोकणात म्हणजे रत्नागिरी, राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसेसची माहिती देणार आहे। तसेच पनवेलहून महाडकरता व पनवेल अलिबाग ह्या ज्या विनावाहक बसेस चालतात त्यांच्या देखील वेळा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मग आपण पनवेल एस टी बस स्थानकात जाऊ व तिथे जाऊन मी तुम्हाला उर्वरित सर्व माहिती देतो। पनवेल रेल्वे स्थानक 1 ते 4 प्लॅटफॉर्म। पहा मित्रांनो, हे रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यावर इथे हे पाठीमागच्या म्हणजे थोडं खांदेश्वरच्या दिशेनेच आपल्याला पाठीमागे जावं लागणार आहे। हे थोडं सरळ जाऊन पुढे डावीकडे वळून परत पुढे उजवीकडे सरळ एकदम आपण एस टी बस स्थानकातच जाणार आहोत। इथून मित्रांनो आता आपण उजवीकडे वाहणार आहोत आणि उजवीकडे वाहलं कीच डाव्यात आलं पुढे आपल्याला एस टी बस स्थानकाला लागेल। तर चला तिथे जाऊन मी तुम्हाला माहिती देतो। ही पाण्याचे टाके लक्षात ठेवा, त्या टाकीच्या समोरच आतमध्ये जायला गेट आहे। हा बघा, हा एक आपण चोर गेट पण म्हणू शकतो। समोर एस टी होतं पनवेल बस स्थानक। 1 ते 9 आहेत। 1 वर पाली गणपती, 2 वर श्रीवर्धन, मुरुड, साखरपा, 3 वर, 4 वर विजयदुर्ग, केळशी, देवगड, मंडणगड ह्या इथे कोकणाकडच्या आहेत। 1 ते 5 पर्यंत ना कोकणाकडच्या गाड्या आहेत आणि 6 पासून हे भीमाशंकर पुण्याकडे माझं लवकर 7, 8 नंबरवर लातूर, धाराशिव, फलटण, 7 वर सांगली, कोल्हापूर, 9 वर इथे 10, 11, 12 धुळे, दापोली, बापरे धुळे, नाशिक, दापोली आले आणि ती रोहा आहे। गाड्यांना भरपूर गर्दी आहे, रोहाला पण गर्दी आहे। आपण कुर्ला डेपोतून पण घेतलेली गाडी आहे भीमाशंकर आणि ही शिवशाही आली। ठाणे कराड एक्सप्रेसवे मार्गे। मित्रांनो, हा जो समोर तुम्ही तक्ता बघत आहात हे पनवेल येथून सुटणाऱ्या बसेस म्हणजे मुंबई, ठाणे, कल्याण इतर विविध ठिकाणांहून व पनवेलवरून देखील सुटणाऱ्या बसेस आहेत, ज्या कोकण, पुणा, सातारा अशा विविध ठिकाणी जातात। तर हा तक्ता मी तुम्हाला दाखवत आहे, तो फोटो स्वरूपात देखील टाकत आहे। त्या व्हिडिओला तुम्ही स्टॉप करून झूम करून पाहू शकता। व मित्रांनो, जर तुम्ही आगाऊ आरक्षण केलं म्हणजे 150 किलोमीटरच्या वर जर तुम्ही आगाऊ आरक्षण केलं तर त्यावर तुम्हाला 15% सूट आहे। त्याचा देखील फोटो मी तुम्हाला इथे टाकत आहे। या पनवेलकडून महाड जाणाऱ्या व महाडहून पनवेलकडे येणाऱ्या विनावाहक बसचा टाईम टेबल आहे, ते देखील मी तुम्हाला फोटो स्वरूपात टाकत आहे। हे बघा, पनवेल अलिबाग हे विनावाहक विना थांबा, म्हणजे फक्त प्रवाशांना जिथे उतरायचं असेल तिथेच ते थांबणार, त्याचं थेट अलिबाग सेवा। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8-9 पर्यंत म्हणजे बसेस उपलब्ध असेपर्यंत ह्या बसेस चालणार। आणि तिकडे महाड विना थांबा ते बघा उभे, त्याचा टायमिंग देखील तुम्हाला दाखवलेलं आहे मी फोटोमध्ये। मित्रांनो, हे पहा, आपण जी टाकी दाखवलेली त्याच्या समोरून गेटने आपण आतमध्ये आलेलो। हे असं काहीसं पनवेल बसस्थानक आहे आणि हा हायवे तो पुढे पळसपे फाट्यावरून गोव्याच्या दिशेने पण जातो आणि एक पुण्याकडे देखील जातो।
हे बघा आले मुंबई. एकूण 15 ते 16 फलाट आहेत इथे. या दिशेने 9 ते 10 आहेत, पाठीमागच्या दिशेने 5-6. आणि समोर ती शिवशाही आहे, ती अलिबाग आहे. ही महाड आली शिवशाही, महाड आली. इथून अलिबाग आहे साधीचे 102 रुपये आणि शिवशाहीचे 150 रुपये असे तिकीट आहे. आणि इथून पनवेलवरून महाड हे 222 रुपये तिकीट आहे. आणि यात महिलांना 50% आरक्षण आहे. मित्रांनो, हे पनवेल बसस्थानक आहे आणि कोइन्सिडन्स असावा किंवा काही, परंतु आपण कुर्ला बसस्थानकात जेव्हा गेलेलो एस टी बसस्थानकात तेव्हा तिथे देखील दत्त मंदिर होतं एक मोठं असं. हे पण इथे पण आहे, हे बघा पनवेल बसस्थानकात देखील श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. जय श्री गुरुदेव दत्त. तसंच मित्रांनो, मार्लेश्वर जाताना देखील देवरुख बसस्थानकात देखील श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर होतं. हे बघा मित्रांनो, मुंबईची लाईफलाईन जशी आपण रेल्वेला म्हणतो, म्हणजे रेल्वे नसेल तर मुंबईचा प्रवासी वर्ग म्हणजे कामाला येण्या जाण्याकरता त्याला पर्यायच नाही उरणार. तर ती जशी मुंबईची रेल्वे ही जशी लाईफलाईन आहे मुंबईकरासाठी, तसंच तमाम महाराष्ट्रातील खेडेगावातील खेडोपाड्यातील जे प्रवासी आहेत, म्हणजे ते बालवर्ग असो, मुलं, शाळेतले विद्यार्थी असो किंवा इतर ज्येष्ठ नागरिक वगैरे, त्या सर्वांसाठी एस टी हे एक जीवनवाहिनीच आहे त्यांच्यासाठी देखील. कारण ती जर नसेल तर त्यांचं सगळं जीवन म्हणजे प्रवासच एकदम ठप्प होऊन जाईल असं आहे त्यांच्याकरता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता बजेट प्रवासी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.